नमस्कार, माझं नाव प्रमोद रानडे आहे. आता आपण बघूया की स्टॉक कसा सिलेक्ट करायचा, त्याचे काही निकष असतात का? तर असे निकष असतात आणि ह्या निकषांवर जरी तुम्ही स्टॉक सिलेक्ट केला तरी बाजारामध्ये काही वर्ष अशी असतात की हे निकष लावले तरीसुद्धा तुम्ही डाऊन असता, म्हणजे पोर्टफोलिओ डाऊन असतो. जसं आत्ता सगळ्यांचे पोर्टफोलिओ डाऊन आहेत किंवा असावेत 10%, 20%, 30%. पण हे वर्ष अशी येतात आणि जातात सुद्धा. धिस शॅल ऑल्सो पास असं जे म्हणतात ना, कारण ही सिलेबसमध्ये नसलेली गोष्ट आहे की ट्रम्प आला आणि तो असा इतक्या वेड्यासारखा वागतोय. हे सिलेबसमध्ये नव्हतं, कोणालाच माहिती नव्हतं आणि इतके महिने तो वेगवेगळ्या गोष्टी करेल हेही कोणाला माहिती नव्हतं. ओके, ट्रेड डील अजून झालं नाही, कित्येक वर्ष म्हणजे कित्येक महिने झाले की आपल्याला वाटलं होतं की नोव्हेंबरमध्ये होईल, मग दिवाळीत होईल, मग वाटलं होतं जानेवारी फर्स्ट वीकमध्ये होईल, पण काही झालेलं नाही, अजून कधी होणार माहीत नाही. त्यामुळे मे बी अजून 1 वर्षसुद्धा मार्केट असंच राहू शकतं. पण ह्या अघटित गोष्टी होत असतात. पण हे जे तुम्ही निकष लावले आता जे मी तुम्हाला दाखवतोय ते, ओके, तर ऑब्व्हियसली यू विल नॉट बी इन द लॉसेस ओव्हर अ पिरियड ऑफ 5 इयर्स. ओके, आपली सगळ्या गोष्टी 5 इयर्स चाललेल्या. ऑब्व्हियसली जर वर्ल्ड वॉर झाली तर ऑल बेट्स आर ऑफ. ओके, हे तुम्हाला बरेच वेळा सांगितलं. तर समजा वर्ल्ड वॉर झाली, ओके, लोक एकमेकांवर हल्ले करायला लागले, मार्केट बंद पडली, तर ऑल बेट्स आर ऑफ. ओके, इट मे रिकवर आफ्टर अनदर मे बी 10 इयर्स, बट नोबडी हॅज सीन दोज 10 इयर्स. ओके, आणि वर्ल्ड वॉरसुद्धा आपण बघितलं नाही कोणीच, आणि आपल्याला बघावी लागू नये हे पण माझी सदिच्छा सगळ्या आपल्या लोकांसाठी किंवा आपल्या देशासाठी. ओके, तर बघा, डू नॉट बाय नेम विच यू डू नॉट नो. ओके, व्हॉट दे प्रिसाइजली डू. तुम्हाला जरी कंपनी काय करते माहीत नसेल, प्रॉडक्टच माहिती नसेल, त्यांचा बिझनेस काय माहिती नसेल, तर तुम्ही अजिबात त्या शेअरला हात लावू नका. डेली नीड मॅन्युफॅक्चरर हू हॅज लेसर कॉम्पिटिशन. ओके, डेली नीड मॅन्युफॅक्चर आपण घेतो, पण त्याला कॉम्पिटिशन कमी पाहिजे. ओके, म्हणजे त्यातल्या त्यात डेली नीडमध्ये नेसलेला कॉम्पिटिशन कमी आहे. ओके, बिकॉज वॉट एव्हर दे मेक आर युनिक प्रोडक्ट्स. हिंदुस्तान युनिलिव्हर, गुजरात नाही, गोदरेज, काय म्हणायचं, GCPL, गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट. ओके, नंतर ज्योती लॅबोरेटरीज, हे सगळ्यांना एका टाईपचं प्रोडक्ट बनवतात. ओके, त्यामुळे ह्यांना कॉम्पिटिशन जबरदस्त आहे. पण त्यातल्या त्यात नेसलेलं कॉम्पिटिशन कंझ्युमर सेक्टरमध्ये असूनसुद्धा डेली नीड आहे. आणि डेली नीड म्हणजे नेसलेमध्ये असे डेली नीड मॅन्युफॅक्चरर तुम्ही शोधा आणि त्यातले शेअर्स असे घ्या की ज्यांना कॉम्पिटिशन कमी आहे किंवा नाहीच आहे. प्लॉट सेल्स नंबर्स ग्राफ क्वार्टर अँड क्वार्टर आणि इयर ऑन इयर, तर वाढती चढती बांधणी पाहिजे, म्हणजे त्याला डिमांड पाहिजे. क्वार्टर ऑन क्वार्टर सेल्स वाढले पाहिजेत ॲटलीस्ट 5%, आणि इयर ऑन इयर तर मिनिमम 10% वाढले पाहिजेत. 10% का वाढले पाहिजेत? कारण इन्फ्लेशनच 10% आहे हो. त्यामुळे सेल्स जर 10% नाही वाढला तर ऑब्व्हियसली देर इज समथिंग रॉंग विथ दॅट स्टॉक, राईट. कारण इन्फ्लेशन इंडियामध्ये युनिक आहे, त्यामुळे प्रत्येक काय म्हणतात शेअर्सचा सेल्स 10% तर वाढतो, 7.5% तर वाढतो. तर मी जो अभ्यास केला आहे 390 किंवा 400 शेअर्सचा, त्याच्यामध्ये ऑलमोस्ट एव्हरी कंपनी हॅज ग्रोन इज शेअर सेल्स बाय 7.5% CAGR, आणि प्रॉफिट्स ग्रोथ हॅज बीन टिपिकली 8 to 15% CAGR. ओके, प्रॉफिट ग्रोथ इज ऑलवेज मोर दॅन सेल्स ग्रोथ, आणि ज्याची प्रॉफिट ग्रोथ सेल्स ग्रोथपेक्षा जास्त असते तो उत्तम शेअर असतो, राईट. ओके, तर प्लॉट सेल्स नंबर तुम्हाला सांगितलं तर इट मस्ट ग्रो. नंतर आयटम नंबर 4 इज ग्रॉस प्रॉफिट, सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. ओके, म्हणजे रॉ मटेरियल आणि इन्क्लुडिंग कॉस्ट ऑफ गुड सोल्ड, याचा ग्राफ मस्ट बी लिनियरली ग्रोईंग ॲज द सेल्स ग्रो. ओके, म्हणजे ग्रॉस प्रॉफिट जसा सेल्स वाढतोय तसा वाढलाच पाहिजे लिनियरली, आणि नेट प्रॉफिट पर्सेंटेज ऑल्सो मस्ट ग्रो, बट इट शुड ग्रो मोर दॅन पर्सेंटेज सेल्स ग्रोथ. ओके, असं म्हणतात. म्हणजे सेल्स ग्रोथ जर 10% झाले असेल तर नेट प्रॉफिट ग्रोथ 11 किंवा 12% झाली पाहिजे, तरच तुम्ही एफिशियंट स्केल ऑफ एफिशियन्सी तुम्ही डिराईव्ह करता बिझनेसमधून. ओके, EPS, अर्निंग पर शेअर, शुड बी हायर दॅन द इंडस्ट्री ॲव्हरेज. ओके, EPS. नंतर PE रेशोसुद्धा, PE रेशो शुड बी लेस दॅन इंडस्ट्री ॲव्हरेज. ओके, बोथ अर्निंग चांगलं पाहिजे इंडस्ट्रीपेक्षा जास्त, आणि PE रेशो शुड बी लेस दॅन ॲव्हरेज. असा शेअर शोधणं खूप कठीण असतं, पण तुम्ही शोधाल तर सापडेल म्हणतात ना, तसं आहे. मधनं शेअर्स परफॉर्म डिस्प्रपोर्शनेटली. सध्या तसंच आहे की शेअर्स आर परफॉर्मिंग, मार्केट इज परफॉर्मिंग डिस्प्रपोर्शनेटली लोअर साईड. तर बरेचसे शेअर्स असे आहेत की ज्याच्यावर हे सगळे पॅरामीटर तर सॅटिस्फाय करतात, पण ते शेअर्स अजून खाली आहेत, 20-20, 30-30% खाली आहेत. हे तुम्ही शोधून काढायला पाहिजे. आणि माझे तुम्ही व्हिडिओ बघितलेत, ऑब्व्हियसली तुम्हाला त्याच्यामध्ये खजिना मिळेल. ओके, देन यू हॅव विनर स्टॉक नॉर्मली. ओके, ऑल दिस थिंग्स इफ यू फॉलो देन यू विल हॅव नॉर्मली विनर स्टॉक. ओके, कम्फर्ट फॉर कीपिंग मोर इज बॅड असं म्हणतात. ओके, कम्फर्ट फॉर कीपिंग मोर इज बॅड. ओके, एव्हरी ॲसेट शुड बी प्रोडक्टिव्ह अँड इन्कम जनरेटिंग. मग तुम्ही जर जास्त ठेवलं तर प्रोडक्टिव्ह नसलं तर इट इज नॉट गुड ना. दॅट इज वॉट नंबर 1 पॉईंट इज, की भरपूर आहे माझ्याकडे आणि ते प्रोडक्टिव्ह नसलं तर काय आहे, ते सडून जाणार, नंतर शेअर्ससुद्धा सडून जाणार. काही शेअर जर तुम्ही असे 10-10 वर्ष 20-20 वर्ष ठेवले की कधीतरी वर येईल, तो शेअर सडलेला असतो, त्यातनं काहीच निघत नाही, तुमचं टोटल कॅपिटल वाईपआउट झालं असतं, 0. त्यामुळे तुम्हाला कळलं पाहिजे की जेव्हा शेअर पडतोय आणि फॉरएव्हर पडतोय, तर ऑब्व्हियसली तुम्ही त्यातनं गेट आउट व्हायला पाहिजे
आणि मे बी तुमचा 50% लॉस झाला तरी तुम्ही त्यातनं गेट आउट व्हायला पाहिजे, नाही तर तो झिरो होऊन जातो, राईट. डेली नीड्स, ओके, डोंट बाय मोर अँड स्टोअर ॲज इन्व्हेंटरी. आपल्या घरात सुद्धा तुम्ही हे फायनान्शियल प्रिन्सिपल्स वापरले पाहिजेत. ओके, इन्व्हेंटरी जास्त तुम्ही घेतले, गहू तांदूळ भरून ठेवले 50-50 किलो, ऑब्वियसली त्यानंतर वाया जातील, कारण तुम्ही त्या देखभाल नाही केली तर वाया जाणार ते. ओके, इट बिकम्स बॅड ओव्हर टाईम बिकॉज ऑफ एजिंग अँड नॉन यूज. कुठली आयटमसुद्धा एजिंगमुळे तो खराब होतो किंवा तुम्ही यूजच नाही केला आयटम, तो खराब होतो ऑब्वियसली. त्यामुळे तुम्ही जसं पाहिजे तसं घ्या. ओके, बाय स्लो अँड स्टडी ॲज रिक्वायर्ड, एल्स इट विल बी ऑब्सोलिट. प्रॉडक्टमध्ये तर होतच होतं, राईट. ऑब्सोलिट म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, ते इरिलेव्हंट होतं, आता ते बनतच नाही. जसं फॉर इन्स्टन्स आपण जुन्या काळी कॅसेट प्लेअर घेतले, ते काय 10 वर्ष चालले, पण त्यानंतर ते ऑब्सोलिटच होणार होते ना. त्यानंतर आपण CD प्लेअर घेतले कारमध्ये, आता CD प्लेअर पण ऑब्सोलिट झालेत. आता गोईंग फॉरवर्ड पेन ड्राईव्ह आले, पेन ड्राईव्ह पण ऑब्सोलिट झाले. आता सगळंच तुम्हाला इंटरनेटवरच मिळतं आहे ना. त्यामुळे एव्हरीथिंग बिकम्स ऑब्सोलिट ओव्हर अ पिरियड ऑफ मे बी 5 to 10 years. आता सध्या जे चाललं आहे, स्पीड ऑफ ऑब्सोलेसन्स इज प्रेटी फास्ट, व्हेरी व्हेरी फास्ट. ओके, त्यामुळे विचार करा आणि मगच गोष्ट खरेदी करा. दुसऱ्याकडनं वापरायला मिळत असेल तर उत्तम, फॉर ऑन रेंटल बेसिस. म्हणून कंपन्यासुद्धा रेंटल कार वापरतात का? कारण गाड्या त्यांच्या ॲसेटवर येतात आणि रेंटल एक्सपेन्सेस त्यांच्या P&Lमध्ये जातात, म्हणजे एक्सपेन्समध्ये जातात आणि कारण त्यामुळे टॅक्स कमी लागतो, राईट. भाड्याचं जागासुद्धा भाड्याची घेतात. ओके, जागासुद्धा स्वतःची घेत नाहीत. ओके, दे पे रेंटल. त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात नेहमी राहतं आपल्याला रेंट द्यायचं आहे, त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला प्रॉफिट मिळवायला पाहिजे. ओके, ऑब्वियसली तुम्ही त्याच्यामुळे जास्त अजाईल राहता. स्वतःचंच घर असलं किंवा स्वतःचेच पैसे असले इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सुद्धा, तर ऑब्वियसली यू आर मोर काय म्हणायचं, थंड रक्ताचे होऊन झालं तुम्ही. ठीक आहे, काय कोणाला द्यायचे नाहीत पैसे परत. जर तुम्ही बँकेतनं थोडंसं तरी लोन घेतलं योग्य वेळी, जसं आत्ता चाललं आहे मार्केटमध्ये, तर तुम्हाला ऑब्वियसली यू हॅव दॅट बॅक ऑफ युअर माइंड की यू हॅव टू रिटर्न द मनी, रिटर्न द कॅपिटल, गिव्ह द इंटरेस्ट पर मंथ. ओके, इयर ऑन इयर किंवा 2 वर्षासाठी लोन घ्यायचं. फॉर एव्हर लोन नसतं घ्यायचं. लोन घ्यायचं ओनली फॉर दॅट पिरियड, मे बी 1 year राईट नाव इफ यू कॅन आस्क मी, बट नॉट मोर दॅन दॅट. अँड यू मस्ट रिटर्न आणि बॅक द प्रॉफिट ना. तुम्ही जर मार्केट बँकेला 8% इंटरेस्ट देणार असाल किंवा 9% इंटरेस्ट देणार असाल, तर तुम्हाला 20% मिळवायची खात्री पाहिजे मार्केटमधून, तरच तुम्ही लोन घ्या, नाही तर घेऊ नका, राईट. दॅट इज व्हॉट इज अबाउट द लोन. ॲबिलिटी टू मॅनेज कॅश फ्लो इज अ की टू सक्सेस. ओके, तुमचा स्वतःचा कॅश फ्लो तुम्ही मंथ ऑन मंथ मॅनेज केलाच पाहिजे आणि इयर ऑन इयर तर ऑब्वियसली तुम्हाला करता यायलाच पाहिजे. इयर ऑन इयर जर मॅनेज नाही केलात तर तुम्ही इरिलेव्हंट होऊन जाल समाजापासून, कारण तुम्ही कर्जबाजारी होणार, राईट. हां, तर बाय स्लो अँड स्टडी तुम्हाला मी सांगितलं ॲज रिक्वायर्ड, एल्स इट विल बी ऑब्सोलेट, राईट. नंतर ॲबिलिटी टू मॅनेज कॅश फ्लो इज अ की टू सक्सेस. मंथली तुम्ही कॅश फ्लो मॅनेज करा. इन्कम किती, खर्च किती आणि खर्च किती, तर सेव्हिंग 20% बाजूला टाकून उरलेला खर्च भागवायचा. ओके, अदरवाईज काय खरं नाही. करंट रेशो, ओके, इट विल बी ऑलवेज मोर दॅन 1. ओके, बिकॉज ॲसेट्स शुड बी मोर दॅन करंट ॲसेट्स शुड बी मोर दॅन करंट लायबिलिटीज. हा करंट रेशो कंपन्यांचा असतो तसा तुमचा पण पाहिजे. करंट ॲसेट्स आणि करंट लायबिलिटी या दर वर्षाचा इट शुड बी मोर दॅन 1. म्हणजे यू शुड हॅव मोर ॲसेट्स दॅन लायबिलिटीज. या क्विक रेशो इज लिक्विडिटी रेशो. म्हणजे करंट रेशोमध्ये काय असतं, ॲसेट्स, करंट ॲसेट्समधनं तुम्ही लिक्विड ॲसेट्स फक्त ठेवायचे आणि लायबिलिटीज ज्या आहेत त्या पूर्ण ठेवायच्या. त्यामुळे लायबिलिटीज ज्या आहेत तुमच्या, त्या तुमच्या लिक्विड ॲसेट्समधनं भागवता यायला पाहिजेत. म्हणजे कारण लिक्विडिटी रेशो शुड बी ॲटलीस्ट 1. म्हणजे तुम्ही उद्या जर कोणी पैसे मागितले लायबिलिटी माणसाने, तर तुम्हाला ते देता यायला पाहिजेत. म्हणजे लिक्विडिटी शुड बी बेटर दॅन अदरवाईज, राईट. तर करंट रेशो म्हणजे त्यात ॲसेट्स पण येतात, करंट ॲसेट्स, आणि कॅश पण येते. तर कॅश एवढी पाहिजे की जी तुम्हाला लायबिलिटी पूर्ण तुम्हाला परत देता यायला पाहिजे. ओके, म्हणून लिक्विडिटी रेशो इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अन इंडिव्हिज्युअल अँड ऑल्सो फॉर द कंपनी. मोस्ट फेल कंपनीज आर बिकॉज ऑफ फायनान्शियल मिसमॅनेजमेंट, नोईंगली ऑर अननोईंगली. काही लोक मुद्दाम कंपनी गाळात घालतात, काही लोक कळत नाही म्हणून गाळात घालतात. ओके, फायनान्स फॉर नॉन फायनान्समध्ये काय, सेल्स, परचेस, क्रेडिट टर्म्स, मार्जिन्स, इन्व्हेंटरी, फॅक्टरी प्रोडक्शन शेड्यूल, अकाउंट पेएबल, हे सगळे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि जे लोक नोकऱ्या करतात ते तुम्ही या सगळ्यांना माहितीच असेल. कोणी सेल्समध्ये असेल, कोणी परचेसमध्ये असेल, कोणी ऑपरेशनमध्ये असेल, कोणी फॅक्टरीमध्ये असेल, वगैरे वगैरे. ओके, मोर एम्प्लॉईज एक्सपेन्सेस युजिंग बेस्ट प्रॅक्टिसेस रिड्यूस द मॅन्युफॅक्चरिंग टाईम अँड डुईंग इट इन ट्यून विथ द डिमांड. फॅक्टरी तुमचं मॅनेजमेंट शुड बी, डिमांड असेल तेव्हा प्रोडक्ट्स करायचे जस्ट इन टाईम. ओके, इट विल ऑलवेज हेल्प यू. मोर एम्प्लॉई एक्सपेन्सेस जर असले आणि जर तुम्ही त्यांना आयडल ठेवलं तर काहीच उपयोग नाही, राईट. नाही, आणि त्यामुळे तुम्ही जसं लोड येईल त्याप्रमाणे यू कॅन हायर द पीपल. आणि म्हणून कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉईजची चलती झाली. गेल्या काही वर्षांमध्ये कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉईज लोक भरपूर घेतात. जेव्हा डिमांड असते कामाची तेव्हा त्यांना भरती करतात. नाहीतर मग त्यांना म्हणतात की आता तुम्हाला पुढच्या महिन्यात नका येऊ, वगैरे वगैरे. ट्रेनिंग ऑफ फायनान्सेस फॉर ऑल डिपार्टमेंट्स इज अ मस्ट. ओके, आणि कन्व्हिन्सिंग देम राईट फ्रॉम द सेल्स डिपार्टमेंट. सेल्स डिपार्टमेंट इज द मोस्ट
युसलेस डिपार्टमेंट ॲज फार ॲज द फायनान्स इज कन्सर्न. त्यांना काय पडलेलं नसतं की क्रेडिट कसे तुम्ही टर्म्स ऑफ पेमेंट देताय, मार्जिन किती आहे, वेगळ्याच गोष्टीकडे त्यांचं लक्ष असतं. एंट्रीसाठी ऑर्डर घेतली, एक्झिटसाठी ऑर्डर घेतली, हा मोठा कस्टमर आहे म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला एंट्री घ्यायलाच पाहिजे. कॉम्पिटिशन किलिंगसाठी ऑर्डर घेतली तर तुझ्या कंपनीचं बघ ना, तू टर्म्स ऑफ पेमेंट काय दिलं आहे, नील ॲडव्हान्स, ओके, सगळे पैसे डिस्पॅच नंतर किंवा 10% 2 वर्षांनी द्या वगैरे वगैरे. ते असले सेल्समॅन आर होपलेस. ओके, दे मे बी ट्रीटेड एज स्टार परफॉर्मर्स, बट दे आर होपलेस as far as the company's total shareholder responsibility किंवा अकाउंटेबिलिटी इज कन्सर्न. ओके, टर्म्स ऑफ पेमेंट, स्कोप डेफिनेशन सुद्धा करत नाहीत सेल्सवाले माणसं, की हे आम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतोय त्यामुळे काय स्कोप आमच्याकडे आहे हे सुद्धा बरेचसे लोक बघत नाहीत. अँड दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट अपार्ट फ्रॉम ग्रॉस मार्जिन्स अँड क्विक टर्न अराउंड वगैरे वगैरे. टर्म्स ऑफ पेमेंटकडे बघत नाहीत आणि बघतात म्हणजे बघतात असं म्हणतात, पण त्यांना त्यातलं काही कळत नाही. ओके, दे लुक मोर टुवर्ड्स कस्टमर टू विन द ऑर्डर दॅन लुकिंग बॅक टू देअर ओन मॅनेजमेंट किंवा ओन कंपनी वेअर फ्रॉम दे आर गेटिंग सॅलरीज. असा प्रॉब्लेम, कारण ते सोडून जातात. जर 3-4 वर्षांनी की 2 वर्षांनी सेल्समॅन जस्ट गोज फ्रॉम हॉप्स फ्रॉम वन कंपनी टू अदर कंपनी. त्याला काही घेणं देणं नसतं. बऱ्याच वेळा मॅनेजिंग डायरेक्टरसुद्धा असं करतात, दर 5 वर्षांनी हॉप करतात आणि त्याच्यामुळे त्यांना जो बोनस असतो जो टिपिकली देतात त्यांना फॉर द परफॉर्मन्स दॅट शुड बी गिवन 3 years लेटर. कारण 3-4 वर्षांनी कळतं की या माणसांनी ज्या ऑर्डर्स आणल्या त्या खरंच प्रॉफिटेबल होत्या का नव्हत्या. ओके, कारण त्यांचं 20% रिटेन्शन असतं, ते मिळालंच नाही 3 वर्षानंतर काय 4 वर्षानंतर, कारण दॅट वॉज नेवर थॉट ऑफ बाय हिम. ओके, तेव्हा ऑर्डरचं कमिशन घेतलं, मार्जिनचं पण कमिशन घेतलं, नंतर सोडून दिलं. सो दिस इज नॉट राईट. ओके, दिस इज नॉट ॲज पर एथिक्स ऑफ एनी काय म्हणायचं एनी नॉन स्टँडर्ड्स. सो एथिकली तुम्ही परफॉर्म करा, बोनस घ्या, नो प्रॉब्लेम. पण इफ यू डू इट नॉन एथिकली नोईंग दॅट future is always I'm not going to be around, so don't do that. Okay, all the people who are in the sales force and marketing force. Yeah, and the terms of payment सांगितलं, cash cycles must be completed in 3 months. That is spending cash 90% in purchasing to 100% cash collection. right? कॅश कन्व्हर्शन सायकल 3 महिन्यात तुमची झालीच पाहिजे. तुम्ही माल विकला 3 महिन्यात कॅश आलीच पाहिजे. तुम्ही 12 महिन्याने 18 महिन्यात जर कॅश तुमची येत असेल तर त्यात बिझनेस इज गोइंग टू गो बॉन्कर्स इन मे बी नेक्स्ट 5 years. Stop accumulating inventory, cash with customers. Okay, stop doing that. Okay, cash with customers is of no use. तुमच्याकडे कॅश पाहिजे. Finished goods lying in factory, no use. It's all your own cash locked without productivity and you pay interest to the banks for this locked cash. त्यामुळे इन्व्हेंटरी नको, क्रेडिट टर्म्स नको, किंवा मिनिमम पाहिजेत 15 दिवस इज मॅक्सिमम. आणि फिनिश प्रॉडक्ट तर तुमचा जस्ट इन टाईम रेडी पाहिजे सो दॅट यू कॅन डिस्पॅच अँड गेट द मनी आउट. स्वेट द ॲसेट टू मॅक्सिमम ॲज प्रॉफिट विल कम ओनली पोस्ट 80% ॲसेट युटिलायझेशन. बरेच प्लांट सध्या भारतामध्ये 70% युटिलायझेशनवर चालले आहेत, कारण डिमांड नाही आहे, त्यामुळे त्यांना प्रॉफिट नाही आहे, किंवा दे आर जस्ट ब्रेक इव्हन काइंड ऑफ थिंग. ज्या कंपन्यांचं 100%, 120%, 110% काय म्हणायचं प्रोडक्शन चालतं प्लांट कॅपॅसिटीवर, ते आर इन रिच प्रॉफिट्स. या ॲसेट अलोकेशन इन बिझनेस इज अनदर इम्पॉर्टंट पॉईंट. ओके, रिसोर्सेस, दॅट इज सॅलरीड पीपल. ओके, टाईम आणि मनी हे सगळे रिसोर्सेस आहेत. टाईम इज अ रिसोर्स, मनी इज अ रिसोर्स, दॅट इज कॅश, आणि ऑब्वियसली पीपल. फ्री कॅश फ्लो युसेज, इट्स प्रोडक्टिव्हनेस फर्दर. ओके, फ्री कॅश फ्लो तुम्हाला पाहिजेच पाहिजे. त्याचं युसेज काय करताय, तो कसा तुम्ही प्रोडक्टिव्हनेस त्याचा पुढे कसा वाढवताय. राईट, कॅश फ्लो मिसमॅनेजमेंट. ओके, मोस्ट कॉमन मिस्टेक्स बिझनेसेस डू नोईंगली ड्यू टू ओव्हर ॲग्रेशन अँड अम्बिशन टू स्टँड आउट, बट दे फेल मिझरेबली अँड आउट ऑफ लाईफ फॉर देअर मेनी इयर्स. ओके, इन द लाईफ. आणि स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा सेम एक्झाम्पल्स आहेत. ADAG group is one of the examples. Rampant borrowing done without able people and expansions. Okay, I mean this was cash flow mismatch. झाला की गेलाच तुम्ही. Okay, he underestimated cost of capital. Revenue should exceed COGS. Okay, cost of personnel, cost of capital, and that is interest. त्यांनी सगळंच अंडरएस्टिमेट केलं. ओके, ओनर्स कॅपिटल, इक्विटी कॅपिटल कॉस्ट इज हायेस्ट. ओके, हे तुम्हाला मी सांगतोय. डेट इज नॉट बॅड, इट्स चीपर दॅन इक्विटी कॅपिटल असं म्हणतात. अर्न मोर दॅन बॉरोईंग कॉस्ट, दॅट इज इंटरेस्ट कॉस्ट टू बी पेड टू बँक. म्हणजे तुमचं जे मार्जिन असेल तर बँक इंटरेस्टपेक्षा नक्कीच डबल पाहिजे. देन ओनली यू कॅन गेट इन टू फ्यू पर्सेंटेज पॉईंट प्रॉफिट्स बिकॉज ऑफ युअर अदर एक्सपेन्सेस ऑल्सो आर पार्ट ऑफ दॅट. त्यामुळे मिनिमम 15% मार्जिनने तर बिझनेस केलाच पाहिजे. राईट, मिनिमम 15%. ओके, सो इवन इफ यू बाय स्टॉक, ओके, सी इट्स नेट मार्जिन मोर दॅन 15% इज रिजनेबल. ओके, त्याच्याहून खाली असेल तर ते काय कंपनीचा डामाडोल आहे. म्हणजे आत्ता 15%, उद्या 12%, मी नंतर 10%. स्टॉक मे परफॉर्म वेल, बट गोइंग फॉरवर्ड दॅट कंपनीज DNA मे नॉट बी गुड. ओके, फॉर अ पिरियड ऑफ टाईम.
ओके, दस कॅपिटल गेट्स बॅक अँड रिटर्न टू द बँक रेग्युलरली. तुम्ही मार्जिन जर चांगलं ठेवलं तर तुम्हाला कॅपिटल तुमचं परत मिळतं आणि बँकला तुम्ही परत त्यांचं कॅपिटल परत करू शकता, राईट. गेट डेट अँड मेक नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स टू परफॉर्मिंग ॲसेट्स. ओके, बऱ्याच वेळेला आपल्याला बरेचसे ॲसेट्स पडलेले असतात की त्याचा काही आपल्याला उपयोग नसतो, पैसे पाहिजे असतात, तेव्हा तुम्ही डेट घ्या आणि त्या नॉन परफॉर्मिंग ॲसेटला परफॉर्मिंग ॲसेट म्हणून कन्व्हर्ट करू शकता आणि मग डेट परत करायचं. ओके, तर तुमच्याकडे असं मोठी काहीतरी इक्विपमेंट पडली आहे, दॅट इक्विपमेंट यू आर नॉट युजिंग, तो स्टार्ट युजिंग दॅट इक्विपमेंट. इट नीड्स सम रिपेअर, सो टेक द डेट, ओके, रिपेअर इट अँड स्टार्ट युजिंग इट, मेक दॅट ॲसेट प्रोडक्टिव्ह आणि ऑब्वियसली देन यू कॅन रिटर्न द कॅपिटल आणि इंटरेस्ट टू द बँक. ओके, ऑब्वियसली स्टार्ट अर्ली अँड फिनिश रिच हे एक पुस्तक आहे अनिल लांबांचं, ते तुम्ही वाचा, नक्कीच तुम्हाला मी रेकमेंड करेन. मी काय वाचलेलं नाही आहे, पण आय अंडरस्टँड व्हॉट एव्हर द सबस्टन्स त्याच्या टायटलमध्येच दिसतं, स्टार्ट अर्ली अँड रिच फिनिश, आय मीन फिनिश रिच. ओके, ते तुम्ही वाचा. पोस्ट 25 years ऑफ सुपर ड्युपर मल्टिप्लायर तुम्हाला मिळणार. ओके, इक्विटी कॅपिटल कॉस्ट इज हायेस्ट हे तुम्हाला मी सांगितलं. ओके, शेअर होल्डर्स डिमांड्स आर का हायेस्ट का असते, तर शेअर होल्डर डिमांड मोर रिटर्न्स बिकॉज ऑफ टेकिंग रिस्क ऑफ लॉसेस, म्हणून त्याची इक्विटी कॅपिटलची कॉस्ट जास्त असते. इंटरेस्ट कॉस्ट इज डिडक्टेबल फ्रॉम इन्कम. ओके, इक्विटी कॉस्ट इज नॉट. इंटरेस्ट कॉस्ट तुम्ही डिडक्ट करू शकता, एक्सपेन्स म्हणून दाखवू शकता, इक्विटी कॉस्ट तुम्ही दाखवू नाही शकत. ओके, डिडक्टेबल नाही आहे ती. डेट होल्डर्स आर दे ऑलवेज गेट पेड फर्स्ट इन केस ऑफ बँकरप्सी, पण इक्विटी होल्डरला काहीच पैसे मिळत नाही, दे विल गेट झिरो. ओके, दे आर लास्ट इन द लाईन. ओके, त्याच्यामुळे ऑलवेज डेट इज चीपर दॅन इक्विटी असं म्हणतात. अनिल लांबाचे शॉर्ट्स मी बघितले काय की त्यातलं सांगतो तुम्हाला. एम्प्लॉईज आर नॉट ॲसेट्स इन फायनान्शियल लँग्वेज, प्रॉफिट इज नॉट मनी, कॅश इज द मनी. नुसतं प्रॉफिट इज पेपर प्रॉफिट. या ऑप्टिमाइज कॉस्ट ऑफ कॅपिटल, इक्विटी डेट ज्युडिशियस मिक्स पाहिजे, नुसतं इक्विटी असून उपयोग नाही, नुसतं डेट असूनही उपयोग नाही. सो दॅट इज व्हॉट इज ऑप्टिमायझिंग कॉस्ट ऑफ कॅपिटल. इम्प्रूव्ह परफॉर्मिंग ॲसेट्स or get rid of them. Okay, try performing assets, sweat every day, every month. Okay, and there is an art to know how much money business needs. Okay, working capital less is bad and more is worst असं म्हणतो तो. लेस असेल तर बॅड आहे आणि जास्त असेल तर इट इज बॅड बिकॉज यू आर नॉट एबल टू मॅनेज दॅट व्हाईल द कॉस्ट ऑफ बॉरोइंग गोज अप. ओके, अँड इट गोज अवे एनिवे. एक्सपेन्सेस आर कंटिन्युअस आणि इन्कम इज स्पोरॅडिक. त्याच्यामुळे दिस वॉट इज इम्पॉर्टंट थिंग. कस्टमर्स वॉन्ट क्रेडिट अँड यू मस्ट अफोर्ड इट, दॅट इज मार्जिन्स मस्ट बी हाय. ओके, नाही तर मग त्याला डिस्काउंट देऊन क्रेडिट नाही द्यायचं. यू कॅन, देर आर व्हेरियस वेज ऑफ डुईंग थिंग्स. ओके, टिल मनी इज इन युअर पर्स इट कॅनॉट बी स्टोलन. ओके, pour it into your head and no one can take it away. That is what is knowledge. So this is what is knowledge being taught to you. Investment in education and gives you best return. त्याच्यामध्ये तुम्ही पण इन्व्हेस्ट करा, तुमचा टाईम इन्व्हेस्ट करा, माझा चॅनल बघत राहा, आय विल गिव्ह यू बेस्ट रिटर्न. ओके, एज्युकेशन इज नॉट ओनली कॉलेज एज्युकेशन और स्कूल एज्युकेशन, इज एज्युकेशन, ऑनलाईन एज्युकेशन, like I am giving you education out of my experience of 44 years in the stock market. So keep it in your head and it will never, you will never regret. Okay, it will give you the best return in next 5 years. Okay, of all types of wealth, knowledge wealth is at the top. अजून काय पाहिजे तुम्हाला? नॉलेजची वेल्थ इज ॲट द टॉप, त्यानंतर पैशाची वेल्थ आहे. ओके, कार हायर कॉस्ट इज अन एक्सपेन्स बट कार बॉट इज शोन इन अन ॲसेट्स. ओके, हे तुम्हाला माहिती पाहिजे. तुमचं सुद्धा जे तुम्ही कार घेता ते तुमच्या एक्सपेन्समध्ये नाही, तुमच्या ॲसेट्समध्ये जातं. आणि तुम्ही जर हायर केली गुगल काय म्हणायचं उबर आणि ओला, तर ते तुमच्या एक्सपेन्समध्ये जातं. मग तुम्ही जर बिझनेस करत असाल तर मोठी स्वँकी कार घेण्याच्या वेळी तुम्ही ओला उबरने जा आणि एक्सपेन्स दाखवा, तुम्हाला टॅक्स कमी लागेल. दॅट इज व्हॉट इज ट्राइंग टू से. Therefore, companies tend to hire cars and show each other expenses and pay less income tax than buying cars. Okay, and therefore employees are also hired because त्यांची कॉस्ट एक्सपेन्समध्ये जातो. दे आर नॉट ॲसेट्स. ओके, रोमान्सिंग विथ बॅलन्स शीट तुम्ही पुस्तक वाचा त्यांचं, ते पण चांगलं आहे. ओके, पुटिंग हार्ड अँड मनी इन कबर्ड और करंट अकाउंट गेट्स यू नथिंग. ओके, एव्हरी ॲसेट मस्ट अर्न मोर दॅन एफडी इंटरेस्ट. ओके, एव्हरी ॲसेट company has, okay, it has corresponding liability. So every asset, it has to be weighted. Average cost of non-performing asset is 40 year per year. Weighted average cost असं ते म्हणतात. त्यामुळे एव्हरी ॲसेट हॅज टू वर्क, अदरवाईज इट बिकम्स लायबिलिटी. ओके, लायबिलिटी काय, त्याचं प्रचंड प्रमाणात तुम्हाला नुकसान होतं. सो एव्हरी ॲसेट हॅज टू स्वेट. सो आयडल बँक बॅलन्स इन अकाउंट, बँक अकाउंट विल हर्ट यू अँड मेक यू लूज युअर स्लीप. ओके, त्यामुळे बँक अकाउंटमध्ये नुसते पैसे ठेवू नका. बँक ते वापरतात, तुम्ही न वापरायला पाहिजे ते, राईट. अँड द राईट कॉम्बिनेशन ऑफ डेट अँड इक्विटी आणि PPF आणि जे ॲसेट क्लासेस आहेत त्याच्यामध्ये, राईट. ओके, प्लांट ओव्हर कॅपॅसिटी इज ऑलवेज बॅड. एक्सेसेस, ओके, इन्व्हेंटरी ऑलवेज बॅड. ओके, सो मनी केप्ट आयडल हर्ट्स यू. इफ नॉट प्लॅन टू इन्व्हेस्ट, री इन्व्हेस्ट टू or distribute.
ओके. कंपनीने सुद्धा रिइन्व्हेस्ट करा, बिझनेसमध्ये डिस्ट्रीब्यूट करा, आयडल मनी ठेवू नका. ओके. इट शुड अर्न मोर दॅन. बिझनेसवर तुम्हाला 20-20% मिळत असतात, तुम्ही 5-6% का ठेवता बिझनेसेस हेच मला कळत नाही. का त्यांच्या पुस्तकात हेच लिहिलं आहे, ईच अँड एव्हरी रिकोर्स हॅज अ कॉस्ट. ओके. ऑल्सो इट हॅज अन ॲबिलिटी टू अर्न मनी. ओके. सी दॅट अर्निंग इज ऑलवेज मोर दॅन द कॉस्ट ऑफ रिसोर्स. रिसोर्स आहे तर रिकोर्स नाही आहे. ओके. लेस दॅन 1 minute P&L. ओके. एव्हरी स्पेंड गोज टू विथ बॅलन्स शीट अँड P&L. ओके. हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. क्विक वे टू अंडरस्टँड इज युअर होम बॅलन्स शीट अँड P&L. एव्हरी स्पेंड गोज इन आयदर विथ इन बॅलन्स शीट ऑर P&L असं ते म्हणतात. ओके. इट गोज इन एक्सपेन्सेस ऑर इन्कम टू यू ऑर टू लायबिलिटी ऑर टू द ॲसेट. ओके. रिच पीपल यूज डेट ब्युटिफुली. दॅट्स व्हॉट इज सेड. बिझनेस इज ओनली फॉर ओनर अँड नॉट फॉर द शेअर होल्डर्स. ओके. लोक म्हणतात इट इज फॉर ऑल स्टेक होल्डर्स, बट इज अ मिथ. दिस इज लिस्ट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट इज डन इन फायनान्स डिपार्टमेंट बिकॉज CEO's pressure. Leverage is not bad. Debt-free company means they do not have ability to grow further. Okay, use prudence to use debt. So leverage is not bad. कर्जबाजारी कंपन्या चांगल्या नाहीत असं मी म्हणतो, पण what he says countering that. He is saying leverage is not bad if used effectively and earn margins more than the interest rate वगैरे वगैरे. ओके. तर हे त्यांनी बरंच काय काय सांगितलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. आणि ऑब्वियसली तुम्हाला मी जे सांगितलं ते तुम्ही परत परत बघा आणि त्यातून तुम्हाला बोध नक्कीच होईल. बोध व्हायला वेळ लागेल, डायजेस्ट व्हायला वेळ लागतो. आपण जेवण खाल्लं की टिपिकली डायजेशन 4 ते 5 तासात होतं किंवा टोटल डायजेशन 12 तासात होतं. त्याप्रमाणेच ओके हे जे डायजेशन तुमचं चाललं आहे ते 12 महिन्यात होईल. इट विल नॉट हॅपन इन 1 day or 1 month. परत परत बघा आणि अंडरस्टँड करा आणि ते इम्प्लिमेंट करा. ओके. अप्लाइड गोष्टी या जास्त फायद्याच्या असतात. जसं अप्लाइड मॅथमॅटिक्स किंवा अप्लाइड मेकॅनिक्स जास्त फायद्याचे असतात, तसंच अप्लाइड फायनान्शियल नॉलेज विल ऑलवेज मेक यू रिच. ओके. थँक्यू सो मच आणि थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि फॉरवर्डिंग इट टू अदर्स. ओके.